कार आपण आज नेवासा तालुक्यातील सौंदळे गावात जात आहे. 15 फेब्रुवारी रोजी या गावाने ग्रामपंचायत ठराव करून हे गाव भारतातील पहिलं जातमुक्त गाव घोषित झालं. तसंच एक संकल्प शिवीबंद गाव म्हणजे सन्मान, समानता आणि एकतेचा मार्ग. हा फक्त निर्णय नाही, हा आहे भारतीय संविधानामधील समता आणि बंधुता या मूल्याचा खरा सन्मान. या परिवर्तनामागे सरपंच शरद आरगडे आणि ग्रामस्थांची एकजूट आहे. सौंदळे दाखवतंय संविधान फक्त पुस्तकात नाही तर कृतीत जगायचं असतं. तर चला आपण आज या सौंदळे गावाबद्दल जाणून घेऊया. नेवासा तालुक्यातील सौंदळे गावामध्ये आलेला आहे. मानव हाच धर्म, माणुसकी ही जात असा उपक्रम राबवणारं हे पहिलं भारतातलं गाव. सौंदळे गाव म्हणून हे जातमुक्त गाव गावाच्या ग्रामस्थांनी व इथल्या सरपंचांनी घोषित केलेलं आहे. तर आज राष्ट्रीय सेवा दलाच्या कार्यक्रमासाठी उपरगाव तालुक्यातून इथं एकलव्य संघटना व एकलव्य सामाजिक बौद्धिक संस्थेचे काही पदाधिकारी सौंदळे गावामध्ये उपस्थित असलेले उपरगाव तालुक्याचे एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष उत्तमजी पवार इथं उपस्थित आहे. तर आपण गावाबद्दल जी त्यांना माहिती मिळाली आणि इथे जो राष्ट्रीय सेवा दलाचा जो कार्यक्रम आयोजित केला गेला आहे तर त्याबद्दल आज आपण उत्तम पवार यांच्याकडून जाणून त्या गावात आल्यानंतर सर्व धर्म समभाव जो असतो, सर्व जाती इथं जर बघितल्या तर कोणतीही जात नाही, कोणती पात नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणता सामाजिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी फक्त भारताचा आपण मानव म्हणून या ठिकाणी जन्माला आलो ही एक भावना आम्हाला या ठिकाणी कळली. म्हणून मी या ग्रामस्थांचे, सौंदळे गावचे ग्रामस्थ त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. संघटनेच्या वतीनेही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो का आज भारतातील पहिलं गाव आम्हाला बघायला मिळालं. ते एका संघटनेच्या माध्यमातून, त्याचबरोबर राष्ट्रीय समता दल या माध्यमातून आम्ही आमचे एकलव्य संघटनेची टीम जी या ठिकाणी आली तर एक चांगला उपक्रम या ठिकाणी बघायला मिळाला. आणि कोपरामध्ये आपल्याला काय करता येईल यासाठी या ठिकाणी आम्ही आमची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे. तर मी पुन्हा एकदा या गावच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आत्ताच आपण उत्तम पवार यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर आपण कोपरगावहून आलेले बाळासाहेबजी मोरे आहेत इथं तालुका उपाध्यक्ष, तर त्यांच्याकडून पण काही जाणून घेणार आहोत. तर साहेबजी, आज आपण या गावात आला तर भारतातील 100% की शिवीबंद गाव हे सौंदळे गावाने जो उपक्रम सुरू केला आहे आणि जातमुक्त गाव म्हणून भारतातलं पहिलं शिवीबंद गाव जे सौंदळे गाव यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे. तर देशभरातून या गावाचं अभिनंदन केलं जात आहे. तर आज जो उपक्रम म्हणजे ग्रामपंचायतचा गावाचा जो सत्कार केला जाणार आहे तर भारतातलं शिवीबंद गाव म्हणून जो उपक्रम इथं राबवला तर हा आपल्या तालुक्यात व आपल्या गावापर्यंत पोचला पाहिजे का, याबद्दल आपण थोडक्यात आम्हाला माहिती द्यावी. माझे सामाजिक बौद्धिक संदेश आणि या ठिकाणी या गावात खास भेट देण्यासाठी आलो. नक्कीच इथं आल्यानंतर असे लक्षात आले की या गावामध्ये जर सिव्हिल दिली तर इथं 500 रुपये दंड आहे. आणि नक्कीच हे माणुसकी जपण्यासाठी, एकमेकांचा मान सन्मान राखण्यासाठी नक्कीच इथं हा जो सिव्हिल दिल्यास 500 रुपये दंड आहे हा नक्कीच आपल्याही गावामध्ये जर राबवता आला अशा पद्धतीनं प्रोग्राम तर नक्कीच आणि जे नवीन पिढीला याच्यापासून प्रेरणा मिळेल आणि नवीन पिढी घडण्यास खूप मोठी मदत होईल. या अशा गावाचा जर आपण अनुभव आणि एकंदरीत जर बघितलं तर असे गाव भारतामधलं हे पहिलंच गाव आहे. नक्कीच या सिस्टमचा प्रत्येक कोपरगाव तालुक्यात राबवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. ग्रामपंचायत सौंदळे येथील सरपंच शरदजी आरगडे यांनी जो जातमुक्त गावाचा जो उपक्रम हाती घेतला त्याबद्दल आणि हे कसं त्यांच्या मनात आलं त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये विकास कामं इतर तर सगळीकडेच होतात, परंतु प्रामुख्याने सध्या जे काही देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक विषमता बघायला मिळते, माणूस माणसाशी माणसासारखं काही वागायला तयार नाही, जातीपातीच्या तेढ निर्माण झालेल्या असल्या कारणाने
खऱ्या अर्थाने विकासाला काही जर बाधा असेल तर ह्याच गोष्टी आडव्या येत आहेत. त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने मानव हाच धर्म आणि माणुसकी हीच जात याचा अवलंब आम्ही करायचं ठरवलं. गावामध्ये सर्वजण आपण एक कुटुंब आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी वागण्याचं ठरवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे संविधानातील शब्द आहेत ते खऱ्या अर्थाने आपल्याला साक्षात माणसाने अवलंब त्या गोष्टीचा करायचा असल्या कारणाने आम्ही जातमुक्ती गाव घोषित केलेलं आहे.